झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत बारामती इंदापुरात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळते। इंदापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात। कधी नव्हे ते हर्षवर्धन पाटीलही अजित पवारांच्या बाजूने आलेत। पवारांविरोधात नेत्यांची मोठ बांधणाऱ्या भाजपला धक्का बसलाय, तर भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा सामना आता होण्याची चिन्ह आहेत। पाहूया। इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ। पवारांविरोधातली आघाडी फुटली। झेडपी 2 राष्ट्रवादी विरुद्ध भाजप सामना। इंदापूर बारामतीच्या राजकारणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असतं। बारामती आणि इंदापूर तालुक्यात पवार कुटुंबाभोवती राजकारण फिरत असलं तरी पवारांच्या विरोधात राजकारण करणाऱ्या नेत्यांची एकेकाळी एक फळीच पाहायला मिळत होती। हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार असं राजकारण गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रानं पाहिलं, पण आता हर्षवर्धन पाटलांचा पवार विरोध मवाळ झालाय। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय। अजितदादांनी एकत्र येण्याची घोषणा केल्यानंतर हर्षवर्धन पाटलांनीही आपण अजित पवारांसोबत असल्याचं जाहीर केलंय। आता इंदापूर तालुक्यामध्ये देखील एकमेकांच्या विरोध करून त्याच्यामध्ये वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्ताभाऊ भरणे एकत्र आले, अप्पासाहेबांनी साथ दिली, इतर लोकांनी साथ दिली, बिघडलं कुठं? एक होतं आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांचं भावतं ते नाराज होतात। ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार? अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उरावर बसायचं का कशावर बसायचं? कशा करता रे बाबा? राजकारणामध्ये विचाराची लढाई असते, मुद्द्यांवरची लढाई असते। आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो नाही असं नाही, पण आज आम्ही ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकत्र बैठक झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ह्या लोकल बॉडीज आहेत, त्या एकत्र आपण लढवायच्या असा आमच्याही पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि त्यांच्याही पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि त्यामुळं मग आम्ही सगळे एकत्र आलो। आघाडी झाल्यानंतर कृषी मंत्री दत्ता भरणेंची भाषा बदलली आहे। हर्षवर्धन पाटलांशी बांधावरचं भांडण नाही, ही वैचारिक लढाई असल्याचं सांगून त्यात वैयक्तिक काही नसल्याचं दत्ता मामा म्हणाले, तर सुप्रिया सुळेंनी ही निवडणुकीसाठी एकत्र आल्याचं सांगितलंय। आमचं भांडण काही बांधाचं भांडण नाही, आम्ही काही एकावरती आमचे काही दोघांच्या गुन्हे दाखल नाहीत। शेवटी राजकारणामध्ये ते वेगळ्या पक्षामध्ये होतो, मी वेगळ्या पक्षामध्ये होतो आणि ते वेगळ्या पक्षाचे तिथे त्यांची भूमिका मांडत होते, मी माझी भूमिका मांडत होतो। कधी त्यांना यश आलं, कधी मला यश आलं, परंतु आमचं काय वैयक्तिक असं कुठलं भांडण नाहीये। एक शेवटी पाटील कुठलाही एखादा कार्यक्रम त्यांच्या घरचा असू द्या, माझ्या घरचा असू द्या, माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते हजेरी लावत होते आणि त्यांच्याही घरच्या कार्यक्रमात मी हजेरी लावत होतो। भांडण फक्त आमचं निवडणूक राजकारणापुरतं होतं। ज्याच्या स्थानिक नेत्यांना जसं योग्य वाटलं तसं त्या ठिकाणी इट्स वन साईज फिट्स ऑल नाही आहे, प्रत्येक ठिकाणी एक वेगळं मॉडेल आहे। म्हणजे बाळासाहेब पाटलांचं कराडला तुम्ही बघाल तर तिथे सगळे तुतारी वाजवणारा माणूसच तिथे लढलेला आहे। काही ठिकाणी घड्याळावर लढले आहेत, आता माझ्या मतदारसंघात काही ठिकाणी घड्याळ आहे, काही ठिकाणी तुतारी आहे। म्हणजे असं एक मॉडेल अनेक प्रत्येक 12 ठिकाणी 12 वेगळे वेगळे मॉडेल्स त्यांनी केले। नाही, कामापुरतं आम्ही एकत्र आहोतच। आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं इंदापुरात आता भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा सामना होणार आहे। अचानक पवार विरोधी आघाडी फुटल्यानं भाजप नेत्यांचा संताप झालाय। इंदापूर तालुका हा स्वाभिमानी तालुका आहे। जेव्हा जेव्हा घराणेशाही उदयास आली तेव्हा त्याला विरोध म्हणून लोकशाही ठामपणे या ठिकाणी घराणेशाहीच्या विरोधात उभी राहील। बरोबर आहे का? म्हणून येणाऱ्या 6 तारखेला निकाल बघा। आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा परिषदेचे उमेदवार, सर्व पंचायत समितीचे उमेदवार रेकॉर्ड करून ठेवा, रेकॉर्ड मताधिक्याने विजय होतील। दोन्ही पवार एकत्र आले, त्यात हर्षवर्धन पाटीलही पवारांच्या गटात सामील झाले। भाजपनंही पुण्याच्या ग्रामीण भागात पवारांच्या विरोधकांची मोठ बांधण्याचा प्रयत्न केलाय। इंदापूर, बारामती, झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा राजकीय रणसंग्राम होतोय। आता या राजकीय युद्धात कोण बाजी मारणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। जावेद मुलानी, झी 24 तास, इंदापूर।